नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत इच्छापूर्ती करणारी दत्तगुरूंची सेवा. तुमच्यावर शारीरिक, आर्थिक किंवा मानसिक प्रकारचं कुठलंही संकट आलं तर त्या संकटातून मुक्त होण्यासाठी तुम्ही दत्तगुरूंना शरण जा. कारण दत्तगुरू हे असं दैवत आहे जे भक्ताच्या हाकेला लगेच धावून येतात. पण मग दत्तगुरूंना शरण जायचं म्हणजे नक्की काय करायचं? कशा प्रकारची उपासना करायची? चला जाणून घेऊया. मित्रांनो, दत्तगुरूंच्या उपासनात केल्या जाणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. त्यातल्या काही गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यातील कुठलीही गोष्ट तुम्ही करून बघा. तुम्हाला जमेल तशी सेवा करा. निश्चितच त्याचा तुम्हाला लाभ होईल. आता जर तुमच्यावर कुठलंही आकस्मिक संकट आलं असेल तर त्या संकटाचा नाश करण्यासाठी दत्तगुरूंच्या मंदिरात सलग 21 दिवस जाऊन दर्शन घ्यावं. किंवा दत्तगुरूंचे कोणतेही आवडते स्तोत्र दिवसातून एकदा तरी लिहून काढावे आणि ते दत्तगुरूंच्या मंदिरात नेऊन ठेवावे. दत्तगुरूंना रोज रोज हिना अत्तराच्या पानाने अभिषेक करावा. केवड्याच्या अगरबत्तीचे प्रत्येकी 1 पाकीट दर गुरुवारी नेऊन दत्त मंदिरात दान करावे. दर गुरुवारी तुपाचा 1 दिवा दत्त मंदिरात नेऊन लावा. त्यामुळे अचानक आलेली आपत्ती दूर होईल. कुठल्याही प्रकारचं गडांतर असेल आणि ते पूर्णतः टाळायचं असेल तर दत्तभक्त टेंबेस्वामी विरचित घोर कष्टोद्धारक स्तोत्राचे रोज 21 पाठ करावे. संकट असेल किंवा गडांतर असेल तर ते निश्चितच टळेल. आजारी व्यक्तीला बरं करण्यासाठी दत्त मंदिरातील अगरबत्तीची उदी त्या आजारी व्यक्तीच्या डोक्यावर लावावी. आजार बरा होईल. दत्तगुरूंचे कोणतेही आवडते व्रत वर्षातून 2दा म्हणजे 6 महिन्यातून एकदा करावे. या प्रकारे व्रत केल्याने आपण पवित्र होतो आणि मनशांती आणि समाधानाचा आपल्याला लाभ होतो. दर गुरुवारी कपाळावर पिवळा टिळा जरूर लावावा. दर गुरुवारी तुम्ही कपाळावर केशरी टिळा सुद्धा लावू शकता. घेवड्याची पाव किलो भाजी गरीब व्यक्तींना मनपूर्वक दान करा. ते 21 पौर्णिमा औदुंबर या दत्तक्षेत्री जाऊन श्री दत्तांचं दर्शन घ्यावं. 13 पौर्णिमा नरसोबाच्या वाडीला जाऊन दत्तगुरूंचे मनोभावे दर्शन घ्यावे. कोणत्याही दत्तांच्या क्षेत्री जाऊन वर्षातून 2दा तरी दर्शन घ्यावे. वर्षातून एकदा दत्त मंदिरात पिवळा ध्वज अर्पण करावा. गुरुवारी पिवळी डाळ यथाशक्ती दान करावी. असं सलग 11 गुरुवार करावं. त्यामुळे आपल्या घरात भरभराट येते. दर गुरुवारी पिवळी मोहरी दत्तगुरूंना अर्पण करावी. त्यामुळे पीडा जाते, क्लेश निघून जातात. रोज गुरुचरित्राचा कोणताही एक अध्याय मनपूर्वक वाचावा. हरभऱ्याची मूठभर डाळ 21 गुरुवार गरिबांना दान म्हणून द्यावी. 52 श्लोकी गुरुचरित्राचे नित्य पठण करावे. पंचधातूच्या दत्तगुरूंचे पूजन नित्य करावे. 5 गुरुवार ब्राह्मणाला पितांबर दान करावे. गुरुपुष्यामृत योग असताना 1 ग्रॅम सोनं दत्त मंदिरात दान करावं. मित्रांनो, अचानक आपल्यावर संकट आलं तर त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी दत्तगुरूंची उपासना कशी करावी हे आम्ही तुम्हाला सांगितलं. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय तुम्हाला सांगितले. सगळेच तुम्हाला करायचे नाहीये. यातले जेवढे जमतील तेवढे करा. एक जरी उपाय तुम्हाला नित्यनेमाने करायला जमला तरी सुद्धा दत्तगुरूंची कृपा तुमच्यावर निश्चितच होईल. मित्रांनो, जर तुम्ही आर्थिक अडचणींनी वेढला असाल, आर्थिक अडचणींनी बेजार झाला असाल तर तुम्ही दत्तगुरूंचे हे पौर्णिमेचं व्रत का नाही करून बघत? हे व्रत सलग 12 पौर्णिमा करायचं असतं आणि 13व्या पौर्णिमेला उद्यापन करायचं असतं. सगळ्यात आधी जाणून घेऊया व्रत कशासाठी करायचं. अर्थात आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी हे व्रत तुम्हाला मदत करू शकतं. या व्रताची फलश्रुतीच आहे. हे व्रत मनापासून केल्यामुळे कर्ज कमी होतं, व्यापारातील नुकसान टळतं, पैसा घरात टिकतो, पैशाचा ओघ वाढतो आणि पैशांची टंचाई सुद्धा दूर होऊ लागते. आता बघूया हे व्रत कसं करावं. कोणत्याही शुभ पौर्णिमेला या व्रताचा शुभारंभ करावा आणि 12 पौर्णिमा झाल्यावर 13व्या पौर्णिमेला व्रताची सांगता करावी. व्रत करताना पौर्णिमेच्या दिवशी एक वेळ भोजन न करता उपवास करावा. दत्त महात्म्य पोथीचं वाचन करायचंय. रात्री उपवास सोडायचा. उपवास सोडताना कांदा, लसूण
लसूण विरहित जेवण करायचंय. या दिवशी मांस-मद्य यांचं सेवन करायचं नाही. श्री गुरुदत्तांची घरी पूजा करायची. उपवासाच्या जेवणात पुरण असलंच पाहिजे. दत्त मंदिरात जाऊन दत्तगुरूंचं दर्शन घ्यायचंय. या दिवशी उपवास सोडण्यापूर्वी दत्तगुरूंना पुरण आणि दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि तो नैवेद्य नंतर सगळ्यांना वाटायचा आहे. पुरणपोळी ठेवली तरीही चालेल. उपवासाच्या दिवशी सकाळी दूध, कॉफी, फलाहार, चहा हे तुम्ही घेऊ शकता. या दिवशी कोणताही तामसी पदार्थ खाऊ नका. दत्तगुरूंचे स्थिरचित्र स्तोत्र वाचायचं आहे. आता उद्यापन कसं करायचं ते बघूया. या पौर्णिमा व्रताचं उद्यापन 13व्या पौर्णिमेला केलं जातं. त्या दिवशी तुम्हाला ब्राह्मणाला डाळ, तांदूळ, साखर, गूळ, कडधान्य, तूप, भाज्या असा 7 वस्तूंचा शिदा द्यायचा असतो. दत्त मंदिरात जाऊन गाईच्या तुपाचं दानसुद्धा करायचंय. दत्तगुरूंना आपली आर्थिक टंचाई सांगायची आणि दत्तगुरूंजवळ ती दूर व्हावी यासाठी प्रार्थना करायची. दत्तगुरूंच्या कृपेचा अनुभव तुम्हाला निश्चितच येईल. हे व्रत केल्याने तुम्हाला आर्थिक स्थैर्याचा लाभ होईल. जय श्री गुरुदेव दत्त.